नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आणि मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला कळलं असेल की आपण रेल्वेनं तिरुवनंतपुरमला आलो होतो। आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला माहीतच असेल, तिरुवनंतपुरम म्हटल्यानंतर की पद्मनाभ स्वामी मंदिर हे सगळ्यांच्याच लक्षात येते। आणि या ठिकाणी आपण मंदिर परिसरातच आहोत। आणि बघायला गेलं तर मंदिर परिसरात आल्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं आहे, कारण की आतमध्ये मोबाईल वगैरे घेऊन जाण्यासाठी जमत नाही, त्यासाठी आम्ही मोबाईल वगैरे बाहेर ठेवला। आणि त्याचबरोबर आमचं दर्शन झालेलं आहे। आणि चला तुम्हाला मी आता बाहेरचा व्ह्यू दाखवतो गोपुरम जवळचा। मित्रांनो, हे आहे श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल तिरुवनंतपुरम। जगातलं सर्वात श्रीमंत असं हे देवस्थान आहे। हे असा आजूबाजूचा व्ह्यू बघायला गेलं तर तुम्ही समजा दर्शनाला आले तर दर्शन आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्हाला लुंगी ही कंपल्सरी, तुम्ही येताना सोबत लुंगी घ्या, नाही तर इथे तुम्हाला लुंगी वगैरे भेटते, त्यामुळे प्रॉब्लेम नाही। पण तुम्ही तुमची लुंगी सोबत आणली तर चांगलं राहील, विकत घ्यायसाठी तुम्हाला वेळ जाणार नाही, काही नाही। आतमध्ये तुम्हाला मोबाईल वगैरे इलेक्ट्रॉनिक वस्तू कोणतेच घेऊन जायचे नाही आहे, हे एक महत्त्वाची गोष्ट आहे पद्मनाभ। आणि टायमिंग बघायला गेलं तर याचा टायमिंग आहे बघा, तुम्ही तसं गुगलवरही चेक करू शकतात। गुगलवर तुम्ही समजा टाकलं श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल तिरुवनंतपुरम, त्याच्यावर तुम्हाला सर्व टायमिंग वगैरे पण येऊन जाते। त्याचबरोबर इथं आल्यानंतर दर्शन वगैरे घेतल्यानंतर तुम्हाला इथं महाप्रसाद पण भेटतो, तो महाप्रसाद घ्यायला पाहिजे सर्वांनीच, मी असं म्हणतो। नक्की मी पण स्वतः घेतलेला आहे महाप्रसाद। चला, आणखीन काही तुम्हाला इथला मी व्ह्यू वगैरे काही असेल माहिती असेल तेही तुम्हाला मी सांगेल। मित्रांनो, त्याच बाजूला ही आहे पुष्करणी बघा, ही आहे पुष्करणी अशी मोठी। आणि हा आहे समोरचा व्ह्यू पद्मनाभ स्वामी टेम्पलच्या समोरचा मंदिर आहे। आणि जवळपास बघायला तर मंदिराला एकूण 4 प्रवेशद्वार आहेत, त्यापैकी हे मुख्य प्रवेशद्वार आहे। आणि आणखीन असे 3 प्रवेशद्वार आहेत या ठिकाणी। असं ऐतिहासिक हे श्री पद्मनाभ स्वामी टेम्पल। मित्रांनो, बघायला गेलं तर पद्मनाभ स्वामी टेम्पलचा टायमिंग सकाळी 3:30 वाजल्यापासून तर थेट दुपारी 12पर्यंत आहे। त्यानंतर मंदिर बंद होते आणि नंतर मंदिर 5 वाजता उघडते। आणि 5 ते हे 7:30 मंदिर असते। जवळपास बघायला गेलं तर आतमध्ये तुम्हाला काही जास्त वेळ दर्शन लागत नाही, एका तासामध्ये तुमचं दर्शन होते। मदत गेली की तुम्हाला सांगितल्यानुसार तुम्हाला प्रसाद वगैरे पण भेटून जाते आतमध्ये। आणि हे असं हे मार्केट आहे इथलं, आपण ज्या मार्केटमधूनच फिरत आहोत सध्या। तुम्हाला लुंगी वगैरे घ्यायची असेल तर या ठिकाणी लुंगी भेटून जाते। प्रसाद छान भेटलेला आहे, प्रसाद वगैरे घेतलेला आहे आम्ही। आणि त्यानंतर आपण आता हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय नाही हे कमेंटमध्ये नक्कीच कळवा। तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तीही माहिती मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगेल, जी सुटली असेल ती कमेंट करून तुम्हाला मी सांगेलच। चला, भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये।